पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर दापोली तालुक्यातील म्हैसुंडे गावात 10 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता। मात्र हा प्रवेश खोटा असून हे कार्यकर्ते शिवसेनेचे नव्हते तर ते पूर्वीचे राष्ट्रवादीचेच होते। त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असल्याचा आरोप दापोली मंडणगड खेड तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि माजी सभापती किशोर देसाई यांनी केला आहे। राजकारणात पक्षबदलाच्या अशा अनेक घटना घडतच असतात। काही नेत्यांना इकडून तिकडे कोलांड्या मारण्याची सवयच असते। मात्र एखाद्या नेत्यासमवेत कार्यकर्ते पक्षबदल करतात तेव्हा प्रश्नचिन्ह उभं राहतं। मात्र असं असलं तरी सेनेच्या आरोपानंतर राष्ट्रवादीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी रस्त्याच्या कामाचं जे भूमिपूजन केलं ती जमीन माझ्या मालकीची असून कदमांनी माझी साधी संमतीसुद्धा घेतलेली नसल्याचा आरोप देखील सेनेकडून करण्यात आला आहे। नमस्कार। आता जो रस्ता प्रस्तावित केलेला आहे आमदार संजय कदम यांनी जो भूमिपूजन केलेला आहे तो 100% चुकीच्या पद्धतीने केला आहे। त्याला कुठलीही सरकारी योजनेतनं मान्यता नाही आहे। सरकार मी जो रस्ता काढते तिथे माझी स्वतःची मालकीची वहिवाटीची जमीन आहे। तिचाही कुठल्या माझ्याकडं संमती पत्र मागितलेलं नाही। कुठेही मला कोण विचार आलेला नाही कार्यकर्ता कुठलाही तुझ्या जागेतनं रस्ता करू काय असं असणं बेकायदेशीरपणे दंडीलशाहीपणे हा रस्ता जो करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा मी ठाम विरोध करतो। मी तसा पत्र पोलीस पाटलांकडे पण दिलेलं आहे आणि वेळ पडल्यास मी जो काय होईल भले मग कितीही अडचण आली तर मी समोर जाऊन त्याला विरोध करणार आहे। ग्रुप ग्रामपंचायतीचा मी उपसरपंच आहे आणि ह्या अंजरला गणाचा विभाग प्रमुख आहे। मला विभाग प्रमुख या नात्याने सांगायचं आहे की राष्ट्रवादी मी 100 ते 125 लोक गेली असं जे आम्हाला समजल्यानंतर आजची ही माझी विभाग प्रमुख या नात्याने म्हैसुंडे वाडी नंबर 1 वाडी नंबर 2 मध्ये बैठक झाली। त्या बैठकीला सर्व ग्रामस्थ महिला आणि बहुसंख्येने मुंबईकर मंडळ उपस्थित होते। जे गेलेत ती 5 ते 6 घरं ही पूर्वीपासून त्यांचीच होते। आम्ही शिवसेनेमध्ये कधी त्यांना गृहीत धरत नव्हतो आणि जी गेलेत ती मंडळी त्यांचीच आहे। त्याच्यावर ह्या म्हैसुंडे किंवा अडखल विभागामध्ये किंवा अंजरला गणामध्ये कोणताही परिणाम होणार नाही। त्यासाठी अशी सारी मंडळी हे जे दोन्ही वाडीचे कार्यकर्ते व अध्यक्ष हे माझ्यासोबत आहेत। शिवसैनिक हे सेनेचेच सैनिक आहेत, ते कुठेही जाणार नाहीत अशी देखील घोषणा करण्यात आली। याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी मुजम्मिल जैतापकर यांनी। दापोली तालुक्यातील म्हैसुंडे गावात 8 दिवस अगोदर शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता। परंतु हे शिवसेनेचे कार्यकर्ते नव्हते, राष्ट्रवादी पक्षाचेच कार्यकर्ते असून त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असा आरोप दापोली मंडणगड खेड तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि माजी सभापती किशोरभाई देसाई यांनी केला आहे। असा आरोप केल्यानंतर म्हैसुंडे गावात आणि दापोली तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली आहे। मात्र ही बातमी पाहिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचा शिवसेना पक्षावर काय पलटवार असणार आहे हे देखील पाहण्यासारखं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शाहरुख वाकणकर सह मुजम्मिल जैतापकर, बेस्ट टीव्ही, दापोली। दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी देखील म्हैसुंडे गावात नळपाणी योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला। या प्रसंगी नरेंद्र करमरकर, मनोज शिर्के, जहूर कोडविलकर, दिलीप शिर्के आदी उपस्थित होते। येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष बदल घडत आहेत, आणखी घडतीलही। तसेच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडतील। दरम्यान राजकारणात केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही। भाबडी जनता मात्र हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत आहे।